नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो आहोत चीज गार्लिक ब्रेड. तर झटपट होणारी आणि इझी अशी ही रेसिपी आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. तर आता यासाठी काय करायचं आहे, फोडणी पात्रामध्ये मी इथे साधारण 10-12 लसूणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता काय करायचं आहे, यामध्ये थोड्या वेळानंतर आपण तेल घालायचं आणि त्याला थोडं धुमरसवून घ्यायचं आहे आणि त्याला थोडं काळपट रंग येईपर्यंत आपल्याला वाट पाहिजे. छान अशी फोडणी झाली पाहिजे त्याची. आता तुम्ही पाहू शकतात मस्त असा लसणाला काळा रंग आलेला आहे आणि छान लसूण शिजलेलाही आहे मंद गॅसवरती. आता आपल्याला लसूण काढून घ्यायचं आहे. आता याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे, पण तेल थोडंसं वगळून घ्यायचं आहे, कारण आपण यामध्ये बटरही घालणार आहोत. तर जास्तच मग तो पदार्थ ऑइली होईल. तर इथे साधारण मी एक मोठा क्यूब बटर घेतलेला आहे. छान आता असं आपण एखाद्या काट्याच्या साहाय्याने याला मॅश करून घ्यायचं आहे. छान असं मॅश झालं की आपल्याला यामध्ये ऑरेगानो पावडर आणि रेड चिली फ्लेक्स घालायचं. तर माझ्याकडे रेड चिली फ्लेक्स नाही आहे, त्यामुळे मी लाल तिखट घालून घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि छान आपल्याला हे मिश्रण आता एकत्र करून घ्यायचं आहे. तर आपल्या वर लावण्याचं जे पावावरचं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. तर इथे आपण कुठलाही असा मोठा ब्रेड नाही वापरत आहोत. तर इथे आपण साधा लादी पाव वापरतो आहे. त्याचं आपण मध्ये कट करून घेतलेला आहे. आता जो बेसचा भाग असतो ना, तोच आपण इथे घेतलेला आहे. तर असे मी 2 भाग इथे घेतलेले. त्यावरती आपण छान असं हे जे आपण बटरचं जे मिश्रण बनवलेलं आहे ते लावून घ्यायचं आहे आणि ते मिश्रण आपण सर्व बाजूने व्यवस्थित ब्रेडला कोट करून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता आता माझं हे मिश्रण लावून झालेलं आहे दोन्ही ब्रेडला. आता यावरती आपण भरपूर मोझरेला चीज घालून घ्यायचं आहे. तर हे ऑप्शनल आहे, नाहीतर तुम्ही स्लाइस चीजही इथे वापरू शकता. गरम तव्यावरती यांना घालून घ्यायचं आहे. आता यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. आता इथे मग झाकण अपुरं पडत होतं म्हणून मी स्टीलचं झाकण ठेवलेलं आहे. 1-2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकतात मस्त आपले ब्रेड कुरकुरीत तयार झालेले आहेत. गरमागरम सर्व्ह करायचे आहे. आणि आता याच्यावरती आपण सर्व्ह करताना एक तर तुकडे करून वरून थोडं ऑर्गॅनो घालून मस्त आपण याला सर्व्ह करू शकतो. टिफिनसाठी देण्यासाठीही उत्तम पर्याय आहे, पण गरमागरम खाल्ल्यानंतर लज्जतच भारी लागते. आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही कशी एन्जॉय केली ती मला कॉमेंट्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरेच जण व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. तर मित्रमंडळी, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.